अमरावतीत धनगर समाजाने विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू ठेवले आहे. अर्जुन महानार यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजातील तरुणांनी मेंढ्यांसह अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. वनक्षेत्रात पारंपरिक पद्धतीने मेंढ्या शेळ्या चारण्यास अडथळे येऊ नयेत, मेंढपाळांवर विनाकारण गुन्हे दाखल होऊ नयेत, मेंढपाळ समाजासाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना राबवून आर्थिक मदत द्यावी तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशा विविध मागण्या आंदोलकांनी मांडल्या आहेत. दरम्यान काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. मेंढपाळांवर अन्याय करतात आणि अन्याय करत असताना त्यांना न्याय द्यायला सरकार पुढे येत नाही. आणि ह्या धोरणात्मक निर्णय जे आहे, वनाधिकारी वनमंत्री प्रत्येक वनमंत्र्यांनी आश्वासन दिलेले आहे, पण वचनपूर्ती नाही दिली आजपर्यंत. आणि वचनामध्ये त्यांनी कधी ते सामील केलं नाही. आणि या वेळेस ह्या ज्या गोष्टी होत असतात, यांच्या महिलांवर बलात्कार करतात, त्यांच्या महिलांना कोंडून मारतात, त्यांचे मेंढर चोरून नेतात, अनेक प्रकारचे अन्यायांचे सहन करावं तर किती करावं, या लोकांनी काय करावं, कशासाठी करावं, यासाठी सर्व लोक आम्ही रस्त्यावर उतरू आणि रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र स्वरूपाची करण्याची तयारी आहे. पण उपोषण हा मार्ग नाही आहे, तुमचं बरोबर आहे हो, पण आता त्या पोरावर काय अन्याय झाला असेल ते त्याला माहित. महानार यांचं जे उपोषण आहे, अन्नत्याग आंदोलन आहे, ते आंदोलन त्यांच्या न्याय मागण्यासाठी आहे निश्चितच. आणि अन्यायकारक जे काही बाबी आहेत त्यांच्यावर, जे सातत्यानं वर्षानुवर्ष किंवा पारंपरिक पद्धतीनं ते व्यवसाय करतात, त्या व्यवसायाला धरूनच काही मागण्या आहेत. त्या मागण्या अतिशय रास्त आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण, मोफत आरोग्य तपासणी हा जर तुमचा मुद्दा सोडला तर इतर सगळे मुद्दे हे धोरणात्मक आहेत. आणि धोरणात्मक असल्यामुळे हे राज्य सरकार, राज्य शासन याच्यावर तोडगा काढू शकतो. निश्चितच आम्ही काय प्रयत्न आमच्यानं होत असतील ते या संदर्भात करू. तुमचं अन्नदान आंदोलन ठीक आहे, त्यामुळे तुमचं तर पूर्वीचं काय धोरण आहे आहेत. आमच्या चराई क्षेत्रातल्या बाबतीत आहे आणि पशुसंवर्धनच्या आहे आणि मेंढपाळांना स्पेशल आरक्षण या माध्यमातून आमच्या 8-9 मागण्या आहेत. सगळ्यात जास्त त्रस्त मागणी आमची चराईची आमची पारंपरिक आजोबा पंजोबा आमचे चराईच्या त्या जंगलातच राहत होते, पण आजकालचे अधिकारी येऊन जातात तिथं आणि लाखो रुपयाचा दंड फाडतात. आणि पशुसंवर्धनचं जे आहे, आमच्या वर्षातभर मॉर्टिलिटी 4 महिने इतकी होते की एकाचं नुकसान 80,000 ते 90,000 रुपये होते. इथं 10 रुपये जरी माणसाचे हरवले तर माणसाचं मन दुखतं. आमचं मन कुठं असेल हे शासनानं जाणून घ्यावं. शासनानं जर आमच्या मान्य नाही केल्या मागण्या तर आम्ही आंदोलन एवढं तीव्र करू की शासनाला म्हणजे कोणतंही शासकीय कार्यालय जे आहे हे चालू देणार नाही. तसेच आज अमरावतीत होणाऱ्या जिल्हा नियोजन समिती DPDC बैठकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यावेळी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. आंदोलकांनी आपल्या आंदोलनाची रूपरेषा जाहीर करत प्रशासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आज अर्जुनजी महानार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांचे जे काही मागण्या आहेत त्या रास्त आहेतच, कारण अनेक वर्षापासून हा समाज सातत्यानं मेंढपाळी करून आपला उदरनिर्वाह करतो. आणि उदरनिर्वाह करत असताना त्यांच्या मेंढपाळांना जर चारा मिळत नसेल, ते जर कुठं चारत असतील तर ते जर वन विभाग त्यांना वारंवार त्रास देत असेल, त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर दंड आकारत असतील, अशा पद्धतीचे हे अतिशय चुकीचं आहे, हे सुलतानी आहे. त्याचबरोबर त्यांचे जे काही अनेक प्रश्न आहेत, मग स्वतंत्र आरक्षण असेल किंवा त्यांना अजून काही सुविधा असतील, त्या सुविधा अजून, कारण मेंढपाळ हे साधारणतः जंगलातच राहणारे लोक आहेत, त्यांचे वस्ती करून राहतात, त्यांचे पाल मांडून बसतात आणि त्यांना सुविधा हे देणं गरजेचं आहे. पण याच्यात राज्य सरकारची मानसिकता पाहिजे, राज्य सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे. सकारात्मक भूमिका राज्य सरकारनं घेऊन या मेंढपाळांचे प्रश्न सोडवावेत अशी मी शासनाला सुद्धा विनंती करेल. आणि मी या मेंढपाळांच्या आंदोलनाच्यासाठी त्यांच्यासोबत आहोत. हेच या प्रसंगी पालकमंत्री अमरावती दौरा या संदर्भात मी पालकमंत्री महोदयांसोबत चर्चा करणार आहोत. यांचे मुद्दे आता पालकमंत्री महोदय आल्यानंतर मी त्यांच्यासोबत बोलणार आहोत.